नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी इंग्रजी वेळेनुसार रात्री 12:57 युवराज अशी संज्ञा प्राप्त असलेला हा बुधग्रह आपले राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मीन ही बुधाची नीच राशी आहे, परंतु असे असले तरी देखील गुरु आणि बुध यांचा येथे परिवर्तन योग होत आहे. म्हणजे बुध हा ग्रह मीन या गुरुच्या राशीत, तर सध्या गुरु हा ग्रह बुधाच्या मिथुन राशीत आहे. त्यामुळे याचा बुध आणि गुरु यांचा अन्योन्य योग निर्माण झालेला आहे. त्यामुळे बुधाचे नीचत्व हे भंग पावलेले आहे. त्यामुळे बुधाचे अशुभ परिणाम हे सध्या प्रत्येक राशीसाठी कमी होणार आहेत. असा हा बुध प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती आपण जाणून घेणार आहोत. बुध हा ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे शनी आधीपासूनच विराजमान आहेत. शनी आणि बुध हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. तर रवी आणि बुध यांचा बुधादित्य योग 14 एप्रिल पर्यंत असणार आहे. हा योग सुद्धा शुभ समजला जातो आणि त्यामुळे बुधाचे राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीसाठी काही ना काही चांगले घेऊन येणार आहे. बुधाकडे एकच राशी असते आणि ती म्हणजे सातवी. बुध ज्या ग्रहाबरोबर असतो त्याप्रमाणे आपले फळ देत असतो. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा ही आपण पाहणार आहोत. तुळ राशीच्या जातकांचा विचार करता नवमेश आणि व्ययेश असलेला हा बुध तुमच्यासाठी षष्ठ भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर असणार आहे. संघर्षाने विजय असे एकंदरीत तुळ राशीच्या जातकांचे स्वरूप असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. परदेशी प्रवास करणार असाल तर त्यासाठी हा बुध तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहेत, कारण हा बुध तुमच्यासाठी व्ययश सुद्धा आहे आणि व्ययभाव हा परदेश गमनाचा भाव आहे. परीक्षेत सुद्धा अपेक्षित असलेले यश हा बुध तुम्हाला मिळवून देताना दिसत आहे. नोकरीत सुद्धा चुरशीने तुम्ही पुढे जाल, कारण त्यामध्ये स्पर्धा असणार आहे. परंतु असे असले तरी देखील तुमचे विरोधक हे नमणार आहेत आणि हा बुध तुम्हाला विजयी बनवताना दिसून येत आहेत. कार्यक्षेत्रात सुद्धा नवीन जबाबदाऱ्या ह्या तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. विशेषतः जे वसुलीच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी बुधाचे हे गोचर चांगले आहे. विशेषतः वकील, डॉक्टर यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य हा बुध मिळवून देताना दिसत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड विशेष अनुकूल असा म्हणावा लागेल. स्वास्थ्याचा जर विचार केला तर त्वचाजन्य विकार या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात. उपाय म्हणून श्रीहरी विष्णूंची आराधना करणे, बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करणे अशासारख्या उपायांनी बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करण्यास मदत करणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अष्टम भावाचा आणि 11व्या भावाचा म्हणजे लाभ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी पंचमातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी 11व्या म्हणजे लाभ भावावर पडणार आहे. हा कालखंड वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. शेअर मार्केटमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड फायद्याचा दिसत नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तुमचा प्रत्येक निर्णय हा अत्यंत सावधानतेने घेतला पाहिजे. परंतु असे असले तरी देखील धनागमनाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडणार आहेत. व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, पण आपल्या कामाची त्यांनी पूर्व आखणी करून नंतरच आपल्या कामाला सुरुवात करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. या कालखंडात नवीन व्यवसायाचा सुरुवात मात्र तुम्ही करू नये. दाम्पत्य जीवनाचा विचार करता बुधाचे हे गोचर वृश्चिक राशीच्या दाम्पत्य जीवनासाठी फारसे अनुकूल म्हणता येणार नाही, परंतु संततीकडून मात्र सुवार्ता मिळण्याची शक्यताही दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः कला क्षेत्रामध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर आहार संतुलित ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर दंतरोग, त्वचाजन्य आजार असतील तर त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. उपाय म्हणून
हिरवे मूग हे बुधवारी पक्ष्यांना खाऊ घालावेत. त्यायोगे बुधाचे हे गोचर वृश्चिक राशीसाठी सुद्धा अनुकूलता निर्माण होण्यास मदत मिळेल. आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची केलेली आराधना तुमच्यासाठी नक्कीच हितावह ठरणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा आणि दशम भावाचा असलेला हा बुध तुमच्यासाठी चतुर्थ भावातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी ही दशम भावावर पडणार आहे. चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा, वाहन सौख्याचा, वास्तुसौख्याचा भाव आहे. घरामध्ये शांतता नांदेल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. संपत्ती संबंधी जर कामे करत असाल तर या कालखंडात ती अत्यंत विचारपूर्वक रीतीने केली पाहिजेत. समस्या ह्या हळूहळू सुटणार आहेत, लगेचच सुटणार नाहीत. त्यामुळे धैर्याने सुद्धा वागले पाहिजे. कारण हा बुध आपल्या मीन राशीत म्हणजे नीच राशीत आहे. त्यामुळे सुरुवातीला हा थोडा त्रास होईल, परंतु अंतिमतः हा बुध तुम्हाला चांगलीच फळे ही देणारा असणार आहे. नोकरीत सुद्धा हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनच मग तुम्ही व्यापाराची सुरुवात करा, हे मात्र तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये इतरांचा शिरकाव हा शक्यतो तुम्ही करू देऊ नये. त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे बाधित होऊ शकते. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्य सुद्धा धनुराशीच्या जातकांचे ठीकठाक असलेले दिसत आहे. परंतु मानसिक बेचैनी, श्वसनाचे विकार अशासारख्या समस्या या तुम्हाला सतावताना दिसत आहेत. त्याचबरोबर या कालखंडात तुम्हाला तुमच्या आईचे स्वास्थ्य हे सुद्धा जपावे लागणार आहे. उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी तुळशीची आराधना करणे, तुळशीला पाणी घालणे, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची आराधना करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्यासाठी विष्णू सहस्त्रनाम यासारखे स्तोत्र जर तुम्ही वाचले तर ते तुमच्यासाठी हितदायी असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी षष्ठ आणि नवम भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी भाग्यभावावर पडणार आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि त्याची दृष्टी नवम भाव म्हणजे भाग्यभावावर पडणार आहे. त्यामुळे भाग्याची जोड तुम्हाला मिळणार आहे. जीवनामध्ये स्पर्धा दिसत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. व्यापार करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. कार्यक्षेत्रात तुमचा ठसा हा उमटताना दिसत आहे. छोटे प्रवास योग या कालखंडात येऊ शकतात. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे. उपाय म्हणून छोट्या भावंडांचे सहाय्य हे तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून त्यांना छोट्या भावंडांना काही ना काही भेटवस्तू जर तुम्ही दिली तर तुमच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूलरित्या सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचम आणि अष्टम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी द्वितीय भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही अष्टम भावावर पडणार आहे. द्वितीय भाव हा जसा धनाचा भाव आहे तसाच तो वाणीचा सुद्धा भाव आहे आणि म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी या कालखंडात तोलून मापून बोलणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही बोलाले आणि समोरचा दुसराच अर्थ काढेल अशी शक्यता निर्माण होणार आहे आणि म्हणून तुम्ही तुमचे बोलणे हे विचारपूर्वक ठेवले पाहिजे. अडकलेले पैसे मात्र येण्याचे मार्ग मोकळे करताना हा बुध दिसत आहे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. परिवारात सुद्धा सौहार्दपूर्ण वातावरण हा बुध निर्माण करताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची मात्र प्रेमीजनांनी काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना दंतरोग आहेत किंवा नेत्रपीडा आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर त्वचाजन्य समस्या उद्भवताना या कालखंडात दिसत आहे. उपाय म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी बुधवारी श्री गणेशाची आराधना करणे, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची आराधना करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि सप्तम भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी लग्न भावावरून गोचर करत आहे. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून हा बुध गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे. हा बुध तुमच्या व्यक्तिमत्व भावातून गोचर करत आहे. त्यामुळे तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारचा स्पष्टोक्तीपणा येणार आहे. त्यामुळे तुम्ही सावधतेने बोलले पाहिजे, कारण तुमचे बोलणे इतरांना एखाद्या वेळेस खटकू शकते. निर्णय घेताना सुद्धा घाई गडबड होणार नाही याची काळजी घ्या, कारण हो हो नाही नाही असं होणार आहे. दाम्पत्य जीवनासाठी मीन राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल नाही. नवीन व्यापारारंभ करणार असाल तर त्यासाठी सुद्धा या कालखंडात तो न केलेलाच बरा, किंवा थोडे थांबून नंतर नवीन व्यापार सुरू करण्याचा विचार करावा.
दाम्पत्य जीवनात सुद्धा सावधानता बाळगणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रेमी ज्ञानासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. आणि विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर जे कलाक्षेत्रात अध्ययन करत आहेत, विशेषतः संगीतासारख्या क्षेत्रात जर अध्ययन करत असतील तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. मीन राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा जर विचार केला तर त्यांचे मानसिक स्वास्थ्य या कालखंडात बिघडू शकते. त्याचबरोबर शिरोरोग, त्वचाजन्य विकार या कालखंडात त्यांना सतावू शकतात आणि म्हणून त्यांनी उपाय म्हणून बुधवारी पक्ष्यांना हिरवे मूग हे खाऊ घालावेत, विष्णू आराधना करावी. त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना केल्यास मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळेल. अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग येथे पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.